नमस्कार श्रोते हो. एक व विज्ञानिशाची या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून स्वागत. श्रोते हो, आजच्या भागात आपण ज्ञानेश्वरीचा अध्याय 8 यामधील 80च्या पुढील वव्या घेणार आहोत. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा श्री गुरु ज्ञानेश्वरासी. ओम नमो ज्ञानेश्वरा. श्री गणेशाय नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री गुरुभ्यो नमः. येनेची अभ्यासेसी योगू, चित्तासी करीपा चांगू. आगा अपाय बळे पंगू, पहाड ठाकी. तेवी सदभासे निरंतर, चित्तासी परमपुरुषाची मोहर. लावी मंग शरीर, राहो अथवा जाओ. जय नाना गती ते पाविते, ते चित्तवरील आत्मयाते. मंग कवन आठवी देहाते, गेले की आहे. पै सरिताचेनी ओघे, सिंधू जळा मीनिले घोंगे. ते काय वर्तत आहे मागे, मनोनी पाहो येती. ना ते समुद्रची होऊन ठेले, जेवी चित्तांचे चैतन्य जाहले. जेथ याता यात निमाले, घनानंद जे. जयांचे आकाराविन आसने, जया जन्मना निमने. जे आघवेची आघवेपणे देखत असे. जे गगनाहुनी जुने, जे परमानाहुनी साने. जयाचेनी सनिधाने, विश्वचळे. जे सर्वाते ययाविये, विश्व सर्व जेने जिये. हेतू जया बिहे, अचित्य जे. देखे वोळंबा इंगळू न चिरे, तेजी तिमिर न शिरे. जे दिहांचे अंधारे, चर्मचक्षुसी. या वव्यांचे निरूपण करताना, स्पष्टीकरण देताना माऊली महाराज येथे सांगतात, याच अभ्यासाची व चित्ताची चांगली सांगड घाल. अरे, प्रयत्नांच्या जोरावर पांगळा देखील पहाडावर जाऊ शकतो. अगदी त्याचप्रमाणे सतत सदाभ्यासाने तू आपल्या चित्ताला परमात्म्याचा छंद लाव. असे झाले असता मग शरीर राहो अथवा जाओ. अनेक प्रकारांच्या गतीला जाणाऱ्या चित्ताने एकदा का आत्म्याला वरले तर मग देह आला किंवा गेला याची आठवण कोण ठेवील. नदीच्या प्रवाहाबरोबर धोधो करीत समुद्रांच्या पाण्यात मिळालेले जे पाणी ते मागे काय चालले आहे म्हणून पाहण्याकरता मागे येते का? नाही, तर ते समुद्रातच येऊन जाते. अगदी त्याचप्रमाणे चित्तच चिदरूप बनल्यावर मग त्या ठिकाणी जन्म मरणाचा क्षीण सहज संपला. कारण ते चैतन्य एकरस आनंद आहे, ज्याच्या अस्तित्वाला आकार नाही, ज्याला जन्म मरण नाही व जो सर्वव्यापक असल्याने सर्वांना पाहते. जे आकाशाहूनही पुरातन, जे परमाणूपेक्षाही सूक्ष्म व ज्याच्या सानिध्याने विश्वाची हालचाल होते. हे सर्व विश्व ज्याच्यापासून उत्पन्न होते, ज्याच्यावर जगते, तसेच तर्क ज्याला भीतो असे जे आहे अचित्य आहे. पहा, वाळवी जशी अग्नीला लागत नाही
किंवा प्रकाशात जसा अंधार शिरत नाही, त्याप्रमाणे नित्य ज्ञानस्वरूपी दिवस असूनही त्या ठिकाणी चर्मचक्षुला अंधारच असतो किंवा प्रवेश नसतो. सुसंडा सूर्यकणांच्या राशी जो नित्य उदो ज्ञानियांसी, अस्तमानाचे जयासी आडनाव नाही. तया अव्यंगावानिया ब्रह्मा ते, प्रयाण काले प्राप्ते जो स्थिरावलेनी चित्ते, जानोनी स्मरे. बाहेरी पद्मासन रुचेनी, उत्तरा भीमुख बैसोनी, जीवा सुख सुनी कर्मयोगांचे. अंतु मीन लेनी मनोधर्मे, स्वरूप प्राप्तीचेनी प्रेमे. आपोआप संभ्रमे मिळावया, आकाळ लेनी योगे. मध्यमा मध्यमार्गे, अग्निस्थानानोनी निगे. ब्रह्मरंध्या तेथ अचेत चित्तांचा सांगा तू, आहाच वाना दिसे मंडतू. जेथ प्राणू गगना अंतू, संचेरका परी मनाचेनी स्थैर्य धरिला. भक्तीची या भावना भरला, योग बळे आवरला सज्ज होनी. तो जडा जडा ते वीरवंतू, भूलता माझी संचरंतू. जैसा घंटा नादुलयस्तू, घंटेसीच होय. का झाकलिया घंटींचा दिवा, नेनजी काय जाहला केव्हा. या रीती जो पांडवा देह ठेवी, तो केवळ परब्रह्म. जया परमपुरुष ऐसे नाम, ते माझे निजधाम होनी ठाके. या ओव्यांचे निरूपण करताना, स्पष्टीकरण देताना माऊली महाराज येथे सांगतात, तो परमात्मा रूपी दिवस कसा आहे असे म्हणाल तर, शुद्ध सूर्यकिरणांच्या राशीप्रमाणे असून अज्ञानांना ज्याचा नित्य उदय आहे व ज्या दिवसाला मावळण्याचे आडनावच नाही. मरणकाल प्राप्त झाला असता स्थिर अंतःकरणाने काहीच व्यंग नसलेल्या ब्रह्माला जो जाणून स्मरतो, बाहेर पद्मासन घालून उत्तरेकडे तोंड करून बसून व अंतःकरणात कर्मयोगाने प्राप्त समाधानाचे सुख साठवून, आता मन एकाग्र झाल्याने व आत्मस्वरूप प्राप्तीच्या प्रेमाने आपल्या ठिकाणी आपण समारंभाने मिळण्याकरता स्वाधीन झालेले अष्टांग योगाने सुषुप्न नाडीच्या मध्यम मार्गाने अग्निस्थानापासून ब्रह्मरंध्रास जाण्यास तो प्राण निघतो. जेथे प्राणवायू मुघ्नी आकाशात प्रवेश करतो, येथे प्राणाचा आणि चित्ताचा वरवर संबंध झालेला दिसतो. परंतु मनाच्या स्थिरतेने धरलेला व भक्तीच्या भावाने भरलेला, योग बलाने आवरलेला असा तयार होऊन तो प्राणवायू चेतन किंवा अचेतन पदार्थांना नाहीसे करून भुवयात संचार करून तिथे लय पावतो. जसा घंटेचा नाद लय पावतो अथवा मडक्याखाली झाकलेला दिवा केव्हा विझतो हे कळत नाही, तसे अर्जुना
जो देह ठेवतो तो पुण्यपुरुष, जे शुद्ध परब्रह्म आहे, ज्याला परमपुरुष असे नाव आहे, तो निजस्वरूपाला प्राप्त होतो. श्रोते हो, इथे आपल्या ज्ञानेश्वरीच्या अध्याय 8 यामधील 80 ते 99 ओव्या पूर्ण झालेल्या आहेत. झालेली सेवा मी सद्गुरू ज्ञानेश्वर माऊली आणि भगवान परमात्मा पांडुरंग यांच्या चरणी समर्पित करते. व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओ कसा वाटला हे जरूर कमेंट करून कळवा. धन्यवाद. ओम नमो ज्ञानेश्वराय.